ऐसे वचन
केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाकोनी सांगे तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रिया बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आये हनुमंत कथा कहूमति अनुसार प्रेम सहित गादि पधारे पवन कुमार पधारे नारायणराव लक्ष्मणराव
पधारी पवन कुमार पधारी पवन कुमार पवन राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनिया है विश्वासे अनुभव पाहे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे श्रीरामाचं चिंतन केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या नामाचं अंतःकरणपूर्वक स्मरण केल्यानंतर जीवनामध्ये जो दिव्य लाभ प्राप्त होतो त्या लाभाचं चिंतन करतायत। संत महंत भगवंत या सर्वांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अत्यंत पवित्र पावन असणाऱ्या कुपटी गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त परायण बंसी बाबा तांबे गुरुवर्य हरिभक्त परायण वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय वंदनीय आपल्या सर्वांच्या परमार्थाचं मार्गदर्शन आणि या गावचे भूमिपुत्र या पंचकृषीमध्ये आणि तालुकाभर जिल्हाभर महाराष्ट्रभर ज्यांनी भक्तीची ज्ञानाची साधना करून आपल्याला जो दिव्य आनंद भक्तीचा मिळतो तोच आनंद ज्ञानाचा भक्तीचा इतरांनाही देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या रूपानं रामकृष्ण आश्रमाच्या रूपानं जे नेहमी करता आपल्याला या ठिकाणी भक्तिपंथाचा मार्ग दाखवतात माझे लडिवाळ गुरुबंधू हरिभक्तपरायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबा महंत आदरणीय गुरुबंधू प्रकाशानंदगिरी महाराज या सर्व संत महंतांच्या प्रेरणेने आणि शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाने आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ आहे अत्यंत साधनानिष्ठ जीवन वारकरी शिक्षण संस्थेचं सद्गुरु जोग महाराजांचं आमचं रत्न माझे गुरुबंधू श्रीहरी महाराज वाकचौरे दुसरे गुरुबंधू हरिभक्तपरायण निलेश महाराज रोडे आणि हरिभक्तपरायण तुकाराम महाराज पवार या महाराज मंडळींच्या माध्यमातून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण त्यानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव संत पूजन असेल अल्पोपहार असेल रात्रीचं अन्नदान असेल विष्णू सहस्रनाम काकडा आरती हरिपाठ असा बरगतचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहात। या निमित्तानं सर्वांचंच विशेष योगदान आहे। हरिपाठ मंडळ भजनी मंडळ कुपटी रामकृष्णाश्रम विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे गव्हाणी मंडप साऊंड सिस्टीम या निमित्तानं आदरणीय श्रीहरी महाराज उपस्थित आहेत। या बाजूला हरिभक्तपरायण ज्यांच्या घराण्यामध्येच भगवंताची भक्ती आहे माझ्या वडिलांची मिराशिगा देवा हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज भोगे यांचे आजोबा शंकर महाराज भोगे यांनी खरवंडी गावामध्ये स्वतःच्या हाताने मूर्ती घडून पांडुरंगाची मूर्ती घडून तिथे भगवंताला स्थानापन्न केलं। असा दिव्य परंपरेचा वारसा ज्यांना लाभला त्यांचे हरिभाऊ महाराज भोगे आहेत। गुरुवर्य बंसी बाबा असतील गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी असतील हापसे बाबा असतील या सर्वांच्या बरोबर परमार्थाचं बाळकडू ज्यांना मिळालं आमचे नामू तात्या आहेत। आणि या ठिकाणचे सर्व भजनी मंडळी गावातील भजनी मंडळी
आमचे नारायणराव डहाळे या बाजूला लक्ष्मणराव आलेले आहेत. बरोबर हनुमंताला बोलवलं आणि त्यावेळेला हे आमचे जुने लढिवाळ भजनी प्रेमी या ठिकाणी आलेले आहेत. आणि मृदंगाची साथ हरिभक्तपरायण ज्यांचं काल कीर्तन झाले रामकृष्ण नामे त्यांचं नाही कानिपनाथ महाराज ते कानिपनाथ आणि हे कानिपनाथ कानिपनाथ पोट भरेच आणि जाधव हा फरक झाला. बरं मी इथं नव्हतो म्हणून मला घोळ माहित. मी आता तात्काळ सकाळचं कीर्तन पाटस जवळ, रात्रीचं जागर आणि काल्याचं कीर्तन वरवंट म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुक्कामाचं ठिकाण आहे. आणि आता सध्याच्या कालामध्ये तुम्हाला महाराज मंडळी जागेवर दिसणारच नाही. सगळे महाराज मंडळी इसगाव तिसगाव वेगवेगळ्या कार्यक्रमाला फिरत असतात. आणि म्हणून धावपळीचे दिवस आहेत. कुठून कुठं सगळेजण पळत असतात. आमची गाठ भेट फक्त रोडवरतीच होते सध्याच्या काळामध्ये. म्हणून पत्रिका अशी लक्षपूर्वक वाचली नाही मी. आदरणीय शास्त्री महाराजांचा फोन आला. ते आळंदीमधून आपल्याकडे निघालेले आहेत. कालच नाही कीर्तन नाही झालं नाही का. दिना आमचे कानिपनाथ महाराज सुंदर मृदंग वाजवत आहेत, सुंदर कीर्तनही करतात. आणि व्हॉट्सअपला फेसबुकला ते मध्ये वाक्यही टाकतात. चांगले काय अडचण. त्या निमित्तानं एक बोलण्याची दिशा कळते, संवाद कळतो, वक्तृत्व सुधारतं. असा प्रयत्न केला पाहिजे. काही अडचण नाही. मी आमच्या ओमला सुद्धा म्हणतो असं थोडा प्रयत्न करीत राहा, आपोआप बोलायचं शिकतो मनुष्य. सगळे भजनी मंडळी आहेत गावामध्ये. आज मला बऱ्याच वेळेला मी कीर्तन केलंय पण आगळा वेगळा उत्साह आज जाणवत आहे. आमचे सर समोर बसलेले आहेत. गावातील सर्व आदरणीय वंदनीय श्रोते मंडळी आहेत, माता भगिनी आहे. आणि अत्यंत आगळा वेगळा उत्साह. मला वाटतं दरवर्षीचं कीर्तन आपण मंडपामध्ये करतो आणि आज तुम्ही आम्हाला उंचीवरती बसवलंय. गेल्या वर्षापासून. गेल्या वर्षी का? मग मी नव्हतो गेल्या वर्षी. नाही होत असतं कधी कधी, असं नाही तसं काय अडचण नाही. पण मग आजचा उत्साह आगळा वेगळा आहे. आणि आपण सर्व गुरुवर्य बन्सीबाबांच्या बोटाला धरून, रामकृष्ण महाराज काळे गुरुजी महाराजांच्या बोटाला धरून आणि आमच्या शास्त्री महाराजांच्या, हरी महाराजांच्या या सगळ्या मला सांगण्याकरता अभिमान वाटतो. रामकृष्ण आश्रमामध्ये महाराष्ट्रातील सर्व आदरणीय वंदनीय आमचे गुरुबंधू मंडळी, जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे असतील किंवा अन्य प्रासादिक मंडळी यानं त्यानं रीतीनं येतात आणि आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं ज्ञानाचं दान देत आहेत. शास्त्री महाराजांच्या माध्यमातून आपल्याला अलौकिक भक्तीचा वसा मिळालाय, भक्तीचा वारसा मिळालाय. ज्यांनी आळंदी क्षेत्रामध्ये सद्गुरु जोग महाराजांचे संस्थेचे पूर्ण अभ्यासक्रम केल्यानंतर ऋषिकेश असेल, हरिद्वार असेल त्या ठिकाणी शास्त्राचं अध्ययन केलं आणि अत्यंत अलौकिक श्रीगुरु शास्त्री महाराजांना मिळाले. गुरुवर्य हरिभक्तपरायण आदरणीय वंदनीय भारतानंदजी महाराज. अलौकिक महात्मा. अशी महात्मे आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळत नाही. आणि त्या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये राहायचं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून शास्त्री महाराजांचं जीवन असे आगळं वेगळं आहे. मला इथं गुळ ठेवायचा होता इथं, मग मी आपलं कार्ड घेतलं, त्याच्यात घातलं आणि गुळ ठेवला. म्हणजे शास्त्री महाराजांचा संस्कार आमच्या विद्यार्थ्याला आहे. जंगली फिटिंग. त्याने ते बाटलीचं बुच्चन आणलं आणि वरती ठेवलं. म्हणलं क्या बात आहे, काय डोकं आहे. हरी महाराज म्हणले हे डोकं तिकडचं आहे म्हणे. शास्त्री महाराजांच्या जवळ सगळ्या रोगावरचं औषध आहे. ती फिटिंगच वेगळी आहे. आणि लढिवाळपणा, प्रेमळपणा, आपुलकी, सद्भाव, ज्ञानी असताना, गुणवंत असताना, सगळ्या गोष्टी जवळ असताना, लहानांच्या जवळ लहानासारखं, श्रेष्ठांच्या जवळ श्रेष्ठासारखं, मित्रांच्या जवळ वेळप्रसंगी मित्रांच्या सारखं, असं एक हसत खेळत व्यक्तिमत्व आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला शास्त्री महाराज श्रीगुरु म्हणून, बंधू म्हणून मिळालेले आहेत. मला आठवतं आपण गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांचा सप्ताह नेवासा क्षेत्रामध्ये केला आणि तो सप्ताह करत असताना शेवटची काल्याची पंगत शास्त्री महाराजांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून घेतली. तुम्ही जवळजवळ 17 गावच्या लोकांनी त्या ठिकाणी गावरान तुपासहित पुरणपोळ्या आम्हाला खाऊ घातल्या. म्हणून तुमचं सर्वांचं खूप खूप आभार.
दिव्यता, ही भव्यता आणि ही सद्गुरूंच्या प्रतीचं समर्पण महाराजांच्या माध्यमातून, शास्त्री महाराजांच्या माध्यमातून आपण सर्व करता. आणि या पद्धतीने आपण श्रीगुरु दर्शन किंवा श्रीगुरूचं स्मरण, श्रीगुरूची सेवा जर करत राहिलो तर आयुष्यभर पर्यंत आपल्याला काही कमी पडणार नाही. कारण श्री गुरु सारिखा स्थापती राखा, श्री गुरु सारिखा स्थापती राखा, गुरु सारिखा स्थापती राखा, श्री गुरु सारिखा स्थापती राखा, गुरु सारिखा स्थापती गुरु सारिखा स्थापती राखा. इतराचा रेखा कोण करे, इतराचा रेखा कोण करे, सारिका समाधी राखा, श्री गुरु सारिका समाधी राखा. इतराचा रेखा कोण करे, इतराचा रेखा कोण करे, श्री गुरु सारिका श्रीमंत आहोत, आपण एवढे श्रीमंत आहोत, जगाने नेवासा तालुक्याकडे झोळी घेऊन यावं आणि आपल्या नेवासा तालुक्याने सगळ्यांच्या झोळीमध्ये दान टाकावं. नेवासा तालुका सगळ्या बाजूने श्रीमंत आहे. कारण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ या नेवासा क्षेत्रामधून जगाला दिला. सामान्य नाही आहोत आपण, आपण दरिद्री लोकांची लेकरं नाहीयेत, आपण श्रीमंताची लेकरं आहोत. सद्गुरु जोग महाराजांचे लेकर आहेत, गुरुवर्य बन्सी बाबांचे, गुरुजींचे लेकर आहोत. ज्ञानोबरायांच्या कुशीमधले आपण आहोत, ज्ञानेश्वरीच्या कुशीमधले आपण सर्व मंडळी आहोत. मी कालच बोललो पाटसमध्ये, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं वारकरी संप्रदायाचा पाया, वारकरी संप्रदायाची इमारत उभी करत असताना पाया जर कुठे पायाभरणी केली असेल तर त्या पायाभरणीचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते नेवासा आहे. आणि त्याच मंदिराचा खांब नाथ बाबा आहे आणि त्याच मंदिराचा कळस जगद्गुरु तुकोबाराय आहेत. म्हणून पायाभरणी नेवास्याला आणि सगळ्या इमारतीला महत्व कशामुळे, जसं कळसामुळे महत्व आहे त्याच पद्धतीनं पायाला देखील महत्व आहे. आणि माझ्या ज्ञानोबरायांनी हे कार्य केलं. मेळविली मांदी वैष्णवांची, आणि या परिसरातील आपण आहोत, ज्ञानेश्वरीच्या खुशीमधले आपण आहोत, भक्तीचा वारसा आपल्याला मिळाला, आपण भाग्यवान आहोत. विठाला आता फक्त एक आहे, काय, गंगा वाहतीये, आपल्याला आंघोळ करायची आहे. दलिंदर सारखं त्या गंगेच्या काठावरती चिपडा पुशीत बसायचं नाही. पोहण्याचा आनंद कोणाला, काठावर बसणाऱ्याला नाही. तंबाखू घेतली बसलं काय पाणी राव, वा लयच भारी पाणी, पाण्याचा आनंद त्याला कळणार नाही. ज्ञानोबरांनी किती गोड सांगितलंय, का कमल कंदा आणि दरदुरी नांदणूक एकीची घरी, परी पराग सी विजय भ्रमरी येरा चिखल चिवरे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदरा आड, परी ते अव्हेरून गुचिड शुद्ध काय. गुचिडाचं उदाहरण दिलंय, बेडकाचं उदाहरण दिलंय. मला एकच म्हणायचंय, आपण गुचिड होऊ नये, आपण बेडूक होऊ नये, आपण भ्रमर व्हावं, आपण वासरू व्हावं. विठाला आणि या निमित्तानं हा सप्ताह भव्य दिव्यता या ठिकाणी आहे. मला फक्त एकच म्हणायचंय, सुंदर पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वजण करत आहात. फक्त बसण्याकरता जर उद्या मॅट आणले तर बरं होईल. माता माऊल्या प्रतिष्ठित मंडळी सगळेजण या ठिकाणी येतात, बसण्याची व्यवस्था जर झाली, फक्त विनंती करतो जमलं तर पहा, अडचण असतील तर मग तुम्ही तुमचं नियोजन, त्यात काही वाद नाही. पण मला वाटलं ते तुमच्या समोर मांडलं.
जगद्गुरु तुकाराम महाराज या निमित्तानं श्री राम नामाचा महिमा व्यक्त करतायत. विठ्ठल राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. जगद्गुरु तुकोबाराय श्री रामाचा महिमा सांगत असताना स्वतःचा अनुभव आपल्या समोर व्यक्त करतायत. संत ज्या वेळेला बोलण्याकरता प्रवृत्त होतात त्यावेळेला संतांच्या बोलण्याच्या प्रत्येक शब्दाच्या मागे अनुभवाचं पाठबळ असतं. आपण सगळे प्रमाण नेहमी ऐकतो. तुका म्हणे चाकोनी सांगे अनुभवी आले अंगा. संतांचं प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. श्री क्षेत्र निवास या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सांगितला. पण ज्ञानोबरायाने विचारलं, ज्ञानोबराया वयाच्या 16व्या वर्षी कसं शक्य होय? आम्ही 61 वर्षाचे झालो, आम्हाला ज्ञानेश्वरीचं एक ओवी कळत नाही, वाचता येत नाही. पासायदान म्हणायला गेलो होतो, पासायदानामध्ये वरचं खालीन खालचं वर होतंय, नाही कळत आम्हाला. आर्णव या शब्दाचा अर्थ काय? चला, कल्पतरूचे आरव. आरव म्हणजे काय? चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. काय अर्णव म्हणजे काय? आरव म्हणजे एकच उभी आहे. महाराज मंडळींच्या सगळ्या पाठ आहे, कारण आम्ही अभ्यास केलाय. पण सर्वसामान्य मंडळी आपण ज्ञानेश्वरीवरती प्रेम करतो, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. ज्ञानोबरायांनी विचारलं, ज्ञानोबराय कसं शक्य आहे 16व्या वयामध्ये? अलीकडे 16 वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. सांगितलं जात आहे 16 वर्ष धोक्याचं मोक्याचं आहे, ते धोक्याचं नाही आहे. माऊलीला विचारलं, माऊली कसं शक्य आहे? ज्ञानोबराय सांगतात, तुम्हाला हे 16 दिसतात, पण त्याच्या मागचे तुम्हाला दिसत नाही. देह आणि देह जन्माला नंतरच तुम्हाला हे वय दिसतंय. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, असं जरी म्हणत असले, ज्ञानोबराय सांगतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातली प्रभू, पुण्य पोशिली असाधारणे. अरे आपण भजन करतो, कीर्तन करतो, पारायण करतो, भक्ती करतो, साधना करतो, सहजासहजी काहीच नाहीये. एक तर अंतःकरणाची कृपा, दुसरी आहे ईश्वराची कृपा, आणि तिसरी आहे संतांची कृपा, आपल्या पूर्वजांची कृपा. म्हणून कीर्तन आहे हे आयऱ्या गायऱ्या नट्टू खैऱ्याचं काम नाहीये. नतशिंग बाबा, भक्ती करायची आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. तिकडे सगळा उद्योग करता येईल, पण भक्ती करायची म्हटल्यानंतर, पंगत घालायची म्हटल्यानंतर, कीर्तनानंतर वाढायचं म्हटल्यानंतर, देणगी द्यायची म्हटल्यानंतर, कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहायचं म्हटल्यानंतर, प्रत्येक क्षेत्राला काय लागते? पुण्याई लागते. बहुता सुकृताची जोडी सहज शक्य नाहीये. ज्या अर्थी शक्य होतंय त्या अर्थी काहीतरी पुण्य आहे. पूर्वजन्मे सुकृते तोरके, मजाची फळाची आली, परमानंद थकून आलोय आज,
प्रवास खूप झाला, पण हे सगळे लेकरं हा सगळा टाळ आवाज पाहिल्यानंतर टाळा टाळी लोपला नाद अंगोंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदा. आपल्या संस्थेतील हे सर्व विद्यार्थी कोण कुठलं, कोणाची आई कुठे, कोणाचे वडील कुठे, कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या जातीचा, आणि खुपटीमध्ये आश्रमामध्ये ही सर्व मंडळी राहतात. काय पुण्य असेल यांचं आणि काय भाग्य असेल तुमचं. तुम्ही मधुकरीच्या रूपानं त्यांना खाऊ घालतायत. तुम्ही या आमच्या सगळ्यांचे मायबाप आहात. सहजासहजी या गोष्टी होत नाही. मी अभिमानाने सांगतो, माझे वडील नेवासा ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे वारकरी आहे. मला सायकलवर 7वीला असताना घेऊन यायचे. मला म्हणायचे, नंदू तुला नेवाशाची वारी करावं लागेल. योगायोग सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेनंतर नेवाशामध्ये राहायचं एवढ्याच करता की पडोनी राहीन ते ठाई उगाच संताची येते. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांचा शब्द मनामध्ये अजून आहे. ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांना क्षेत्रामध्ये राहावं. विठ्ठला सहजासहजी होत नाही. मला मुद्दा मांडायचा आहे की ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज नामदेव महाराज आपल्याला जे जे काही सांगतात त्या सगळ्या सांगण्याच्या मागे, शब्दाच्या मागे अनुभवाचं पाठबळ आहे. अनुभव दोनही ठिकाणी येत असतो. व्यवहारामध्ये अनुभव येतो, परमार्थामध्ये अनुभव येतो. पहिला आवाज बरा होता. परमार्थामध्ये अनुभव येतो, व्यवहारामध्ये अनुभव येतो. व्यवहारातले अनुभव सांगण्याकरता कीर्तन नाहीये, भाकड कथा सांगण्याकरता कीर्तन नाहीये, विनोद सांगण्याकरता, रंजन करण्याकरता कीर्तन नाहीये. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. अलीकडच्या काळामध्ये लोकांना विसर पडलाय. पैसा जास्त झाला म्हणून काही करायला लागले लोक. पुण्य करता होय पाप. आपण धर्म कार्य करत असताना जर आपला पैसा अनाठाई गेला, आपण ज्या बापाच्या श्राद्धा करता डामडोल करतोय, गुरुवर्य राऊत महाराज सांगतात वरती त्या म्हाताऱ्याला यमदूत हाणतात आणि इकडे लोक बुंदी खातात. म्हणजे काहीतरी नियमावली आहे संप्रदायाची. ती नियमावली आपण पाळली तरच पुण्य आहे, नाही तर शक्य नाही. डामडोलानं परमार्थ होत नसतो. अनुभवाचं पाठबळ आहे, साधनेचं पाठबळ आहे. तुकोबाराय अनुभव आपल्या समोर व्यक्त करतायत. तुकाराम महाराज रात्रंदिवस गोविंद 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 शिष्टीमा असेल तर आपण 3 तास कीर्तन करू. त्यांच्याकरता गव्हाणे बाबा करता एकदा टाळी वाजवा. किती गोड आहे. गोविंद गोविंद मनाला लागे या छंद मग गोविंद ते गाया वेदनाई देवा मग गोविंद ते गाया वेदना
पांडुरंग पांडुरंग भक्तिरंग रुक्मिणी समेता पंढरी निवासा रुक्मिणी समेता पंढरी निवासा पांडुरंग पांडुरंग भक्तिरंग गोविंदा सनी गोविंदा शयनी गोविंदा सनी गोविंदा शयनी गोविंदा गोविंदपदी वैसलासे गोविंदपदी वैसलासे गोविंदा सनी गोविंदा शयनी गोविंदा सनी गोविंदा शयनी गोविंदा सनी गोविंदा शयनी गोविंदा सनी गोविंदा शयनी गोविंदा गोविंद शैली पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वपनी पांडुरंग दिनरजनी आची धंदा रात्र न कळे कितीतरी प्रमाण आहेत की तुकोबाराय भजनच करताय भजनाशिवाय काही करत नाही महाराज सांगतात येऊनी संसारी मी तो एक जाणे हरी नेने अनिक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा तुकोबाराय सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला याच्या उलट आपलाय परमार्थाच्या नावे घालून या शून्य वाढता हा प्रपंच मातीत घातला संतांचा ना आपला एवढाच फरक आहे फरक दुसरा काहीच नाही एवढाच फरक आहे आपण परमार्थाच्या नावानं शून्य ठेवला संतांनी संसाराच्या नावानं शून्य ठेवलं आपण परमार्थ करायला जातो पण शुद्ध प्रपंच होतो आणि संत प्रपंच करायला जरी गेले त्यांच्या प्रपंचाचा देखील परमार्थ होतो धन्य ग्रस्ताश्रम तुकोबाराय रात्रंदिवस भजन करतात महाराजांना विचारलं महाराज तुम्ही प्रपंच का करत नाही परमार्थच का करता भगवंताचं भजनच का करता तुकोबाराय सांगतात माझ्या या भजनामुळे मला अलौकिक सुख मिळतं प्रमाण आपल्याकडे भरपूर आहेत सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सदा नामस्मरण आणि सदा समाधान आपल्याला समाधान मिळतं पण ज्या वेळेला भजन करतो त्याच वेळेला समाधान म्हणून कदा कदा नामस्मरण कदा कदा समाधान तुकोबाराय सदा समाधान आणि सदा नामस्मरण इतका आनंद आहे तुकोबारायांना तुकोबाराय सांगतात आनंद कोंदला मागे पुढे अवघा झाला आनंद आनंद जिकडे तिकडे आनंद याच मृत्यू लोकामध्ये तुमचे माझे चेहरे पडलेले आहेत प्रत्येकाकडे पाहिलं तर उदास झाले माणसं भक्त ऐसे जाणं जे देव उदास उदास झाले माणसं कीर्तनाला जरी येऊन बसले तर प्रफुल्लित होत नाही तुमच्याकडे चांगलंय बरं कीर्तनाला येऊन बसले असे बसतात ना जस काय आताच मसन वाटेतून उठून आले काही काही माणसं हसतच नाही लक्ष्मण काय होतं काय कळत नाही कायम गंभीर तोंड संत मुरारी बापू सांगत असतात आप कथा में आए हो जरा मुस्कुराओ हसलं पाहिजे मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो जीवन संगीत स्वर सजाते चलो जीवन संगीत स्वर सजाते चलो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो खरं सांगू नामस्मरण करणारा आणि कायम हसणाऱ्या माणसाला कधी कोणता रोग होत नाही हसणारा मनुष्य मरेपर्यंत जगतो त्याला हृदयविकाराचा झटका येत नाही दिलखुश असावं माणसानं उगा आपलं मरेल वाणी नसतं प्रपंचाचा आणि परमार्थाचा आनंद घेता आला पाहिजे
तुकोबराय आनंद घेतात, आनंद घेतात. महाराजांनी विचारलं, महाराज एवढं भजन करता, एवढं भजन करता, तुम्हाला झोप येत नाही का हो? तुकाराम महाराज म्हणतात, हो ना झोप येते ना, थकत शरीर, झोप येते. महाराज तुम्ही झोपता कुठे? तुकोबाराय सांगतात, सुखाचे शेजारी टू इन वन. मोबाईल मध्ये काय करत? सुखाचे शेजारी पवडीन. तुकाराम महाराज झोप लागल्यानंतर कुठे झोपतायत? सुखाच्या शेजेवर. महाराज झोप झाली असेल? म्हटले हो. आंघोळ करायची ना? महाराज म्हटले हो. कुठे आंघोळ करणार? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद आनंदाचे. तुकोबाराय झोप झाली, आंघोळ झाली, कपडे घालायचे असतील ना? तुकाराम महाराज म्हणतात हो. सर्व सुख ल्यालू सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. अलंकारही सुखाचे, कपडे सुखाचे. तुकोबाराय झोप झाली, अंघोळ झाली, कपडे घातले, आता भूक लागली असेल ना? तुकाराम महाराज म्हणतात भूकही लागली. मग महाराज तुम्ही काय खाता? तुका म्हणे खातो आनंद, म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. तरफडू नाही बरं, चरफडू, चरफड चरफड करू नका. महाराज सांगतात मी आनंदाचे लाडू. नेवाशामध्ये, आपल्या तुमच्या परिसरामध्ये, सोनईमध्ये, तुमच्या कुपटीमध्ये आनंदाचे लाडू मिळण्याचं ठिकाण सांगा. कुठे मिळतात लाडू? आनंदाचे लाडू मिळण्याचं ठिकाण म्हणजे कीर्तन भजन आहे, भक्ती क्षेत्र आहे. इतर क्षेत्रामध्ये लाडू मिळतात पण दुसरे, धम्मक लाडू, गऱ्याचे लाडू, बुंदीचे लाडू. हिवाळ्यामध्ये खारीक खोबऱ्याचे लाडू, डिंकाचे लाडू. माणसं देखील लाडूच लाडू लाडू खातात. एका बाईनं लाडू केले, नवऱ्यानं 2 लाडू खाल्ले, त्याचे पुढचे 2 दात पडले. बाईनं लाडू केले, नवऱ्यानं 2 लाडू खाल्ले, पुढचे 2 दात पडले. मित्राने विचारलं काय रे दात पडले? म्हणले हो ना. काय झालं? तिनं लाडू केले होते, एवढे कठीण होते, मी 2 लाडू खाल्ले आणि 2 दात पडले. मित्राने सांगितलं कशाला खायचे मग? कुठून खायचे ना? त्याने सांगितलं खलबत्त्यामध्ये कुटण्याचा प्रयत्न केला, पण नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकहा, तुटत नव्हते, फुटत नव्हते असे लाडू. अरे मित्रांनी सांगितलं कशाला खाल्ले मग? एवढे कठीण होते तर नव्हते खायचे ना. त्याने सांगितलं 2 लाडू खाल्ले म्हणून 2 दात पडले, एकही लाडू जर खाल्ला नसता तर 32चे 32 पडले असते. आता हे सगळ्याला नाही कळत. इथे वय तमाम शास्त्र ते कायम कीर्तन ऐकण्याला कळतं. ते तुकोबाराय सांगतात मी लाडू खातो. महाराजांनी विचारलं महाराज हे आनंदाचे लाडू तुम्हाला मिळतात, मग हा आनंद तुम्ही जगाला देता? तुकाराम महाराज म्हणतात हो. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील. ज्ञानोबा सांगतात जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेवोनी आपुल्या हाती, रिगाला भक्तपंथी जगा गादी सेवे तो हारस. वाटी तो आले का सेवे तो हारस, वाटी तो आले का देवी तो हारस, वाटी तो आले
माऊले समान विश्ववरी जागे माऊले हरि बोल करा मला वाटतं पंक्तीमुळं ब्रेक दाबलं काय नाही. आमचे सवंगडे आहेत लक्ष्मणराव नारायणराव बापूराव नाही आले आज. हा सगळा परिसर गेल्या जवळजवळ 19 वर्षापासून मी नेवाशामध्ये 20 वर्ष झाली जवळजवळ. हा वेगळा आनंद या ठिकाणी मिळतो. सेवितो हा रस वाटितो आणि तुकोबारा स्वतः घेतात इतरांना देतात. देवाच्या प्रसादे कराले भोजन प्रसाद मिळाला आणि तो प्रसाद जगाला देतात. अर्थात अनुभव जगाला देतात. तुकोबारे सांगतात रात्रंदिवस भजन केलं, त्या भजनामुळे मला आनंद मिळाला, भजनामुळे मला सुख मिळालं, भजनामुळे मला विश्रांती मिळाली. आणि ती विश्रांती तुम्हाला मिळवायची असेल त्याच्याकरता तुम्हाला एक करावे लागेल, प्रभू रामाचं चिंतन करावं लागेल, भगवंताचं भजन करावं लागेल. आणि असं भजन केलं नामस्मरण केलं, राम 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 भजन केल्यानंतर काय होईल? राम म्हणत राम होईले, राम म्हणत रामाची 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 होईले. पैसोनी घेईले पदी, पैसोनी पदवी घेईले, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. राम म्हणत रामाची होईले, पैसोनी पदवी राम म्हणता रामाची होईजे, पदी वैसोनी पदवी घेईजे. का भजन करायचं, का पारायण करायचं, का सप्ताह करायचा, का अन्नदान करायचं, का पंढरपूरची वारी करायची, का गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची, का दररोज तुळशीला पाणी घालायचं, का आई बापाच्या पाय पडायचं, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधत असतो आणि संत त्या प्रश्नांचे उत्तर देत असतात. परमार्थ म्हणजे रिकाम्या माणसाचं काम असं बऱ्याच लोकांना वाटतंय, पण परमार्थ हेच खरं काम आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, याचा अर्थ असा आहे. तुकोबारा सांगतात राम राम रामाचं चिंतन केलं, रामाचं भजन करणारा राम रूप होतो. भगवंत त्याला आपलं रूप देतो.
तुकोबारायांचं वचन आहे. महाराज सांगतात रात्रंदिवस त्या परमात्म्याचं जर चिंतन केलं ना तर चिंतन करणाऱ्याचं संपूर्ण शरीर पवित्र होतं. ज्ञानी द्याता पंढरीराया याला म्हणतात जुनं ते सोनं. योग्य आणि अगदी वेळेला. अनेक अनेक संत महात्म्यांचं कीर्तन आमच्या नामतात्यांना ऐकलं. आज खरं म्हणजे आठवण होती आदरणीय वैकुंठवासी भाऊंची. भाऊंच्या चाली, भाऊंचा काकडा, भाऊंचं भजन, भाऊंच्या गवळणी आणि भाऊंचा अलौकिक तो भक्ती क्षेत्रातील मुरलेला आवाज. जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. कोणाचंही ऐकू नये. ज्याची वाणी पुण्यवंत आहे त्याचं ऐकावं. आपण कोणाचंही ऐकायला लागलो राम 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 2-3 मिनिटाची क्लिप पाहिली की भुलले. हुरळली मेंढी किती घ्या 60,000 घ्या नाही तर 1 लाख घर तुमच्या नावावर करून देतो. या ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. देवाचं भजन केलं तर भजन करणारा एवढा परमात्मा स्वरूप होतो. स्वतः परमात्मा अविनाश करी आपली आयसे पण लादी मना पिसे. त्याचं पिस लागलं तरच आहे. मी एक वाक्य वाचलं होतं. हरी महाराज आमचे एक मित्र आहेत नगरला, संगीताचे तज्ज्ञ आहेत, सुफी गायक. त्यांचे तिथं वाक्य होतं वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. एकाच वाक्यात काय अर्थ आहे. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. खरं सांगू वेडे माणसं इतिहास घडवतात आणि शहाणे माणसं त्याच्यावरती PhD करतात. नवले ना. वेडे माणसं इतिहास घडवतात आणि शहाणे जे स्वतःला हुशार म्हणून घेणारे त्या वेड्याच्या जीवनावरती PhD करतात. त्या देवा करता वेड व्हावं लागतं. महाराज तुकोबाराय सांगतात रात्रंदिवस मी भजन केलं मनाला छंद लावून घेतला. माझी मज झाली वाचा छंद या नामाचा घेतला. रात्रंदिवस लागला छंद मनाला लागला छंद माझं पोट नाही भरायचं त्याच्याशिवाय. तुम्ही एकदा हात वरती करा आणि एकदा कॅमेरा तुमच्याकडून फिरू द्या. एक टाळी एक आवाज. ज्यांना ज्यांना देवाने हात दिले त्यांनी हाताने टाळी वाजवा. ज्यांना ज्यांना देवाने तोड दिलं त्यांनी एकदा भजन करून पहा. भगवंताच्या कीर्तनामध्ये बसलोच ना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. लागला छंद मनाला लागला छंद
छंद गोविंद गोविंद मनाला लागला छंद. आता कोणाचे काय छंद तर कोणाचे काय छंद, आणि ज्याचा जसा छंद तसा त्याला आनंद मिळतो. काहींना तंबाखूचा छंद, कोणाला बिडीचा छंद, बिडीला बिडी बिडीला बिडी, दिवसभर काडी लागत नाही त्याला. काहींना दारूचा छंद, काहींना पत्त्याचा छंद, 52नाथाची पोथी दिसत नाही पण चष्म्यातून राणी गुल्ल्या पाहत. आमचे कामगणी बाबा म्हणायचे चष्म्यातून राणी, तो चष्मा फुटका असा तिरका करून पाहतो राणी गुल्ल्या. मंदिरात पत्ते खेळतात, छंद लागला. काही ना केवळ संसाराचा छंद, कोणाला केवळ राजकारणाचा छंद. तुकाराम महाराज सांगतात असले छंद नाही आम्हाला, आम्हाला छंद लागला भगवन नामाचा. माझी मज झाली अनावरवा छंद या नामाचा घेतला असे. तुकोबरा सांगतात आम्ही छंद लावून घेतला आणि त्याचा परिणाम त्या रामानं आम्हाला राम रूप अशा स्वरूपाचं केलं. ज्ञानोबरायांचे किती गोड वचन आहे. या मनानं जर रामनामाचा छंद घेतला ना तर मन राहत नाही, मनाचा मनपणा संपून जातो आणि मनच राम बनून जातो. मनये राम झाले, मनये राम प्रवृत्ती सोनी कैसे रंगलं पाहिजे. जोपर्यंत रंगत नाही त्याला आनंद मिळत नाही. पण एकदा रंगलं मन राम रंगे रंगले. तुकोबरा रंगले रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, ऐसी रंग दे के रंग नाही छूटे, ऐसी रंग दे के रंग नाही छूटे. धोबिया धोए चाहे, धोबिया धोए चाहे, सारी उमरिया रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. एकदा भगवंताचा रंग लागला की परमात्मा त्या रंगामध्ये भक्ताला रंगून घेतो. हरी तैसे हरीचे दास या न्यायानं भगवंत आपल्या भक्ताला भक्ता देतो अमरपदे, आपलं अमरपद देतो. म्हणून तुकोबराय सांगतात राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई. उदाहरण आपल्या सर्वांना माहित नाही. नारद महर्षी रस्त्याने चालले, हातामध्ये चिपळे आहेत, ते काम हातामध्ये विना आहे. नारायण नारायण भजन नारायण 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 नारायण. नारद महर्षी भजन करत करत चालले. कुऱ्हाड घेऊन धावला, निकालो जे असेल ते देऊन टाक. नारद महर्षींनी पाहिलं समोर कुऱ्हाड घेऊन वाल्या उभा आहे. रत्नाकर त्याचं नाव पूर्वाश्रमीचं. तळपती कुऱ्हाड आहे, उंचच उंच, धिप्पाडचे धिप्पाड, भागडबमचे थगडबम, तळपती ती कुऱ्हाड. नारद महर्षींनी सांगितलं निकालो. नारद महर्षींनी अजिबात न घाबरता त्याच्या नजरेला नजर भिडवली. आजपर्यंत नजर कोणी दिली नव्हती त्याला. पाहिल्या पाहिल्या लट 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 कापत होते. नारद महर्षींनी आम्हा हरिच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. त्याने विचार केला हा महात्मा
विण्यावाला बाबा, गंधावाला बाबा, शिंडीवाला बाबा मला घाबरत नाही. नारद महर्षी म्हटले तुला पाहिजे ना, हे विना घेईन चिपळ्या घेईन, कर भजन. अरे चिपळ्यान विना नाही लागत मला, माल पाहिजे, पाकिट निकालो. नारद महर्षी म्हटले मी बिगर पाकटाचं कीर्तन करतो. अरे महाराज ते मारवाड्याला कीर्तन गेलो आता परवा दिवशी, त्यांनी मोकळंच पाकिट दिलं. नंतर फोन केला, म्हणले ऑनलाईन नो टेन्शन. यांनी उधार कीर्तन करून घेतलेत माझ्याकडून. कीर्तन किती 150-200 रुपये, पण मग आनंद त्याच्यापेक्षा 1000 पट होता. अलीकडे सगळं व्यावसायीकरण झालंय, त्याच्यामुळे आनंद नाही मिळत. विठ्ठला आणि खरं सांगू, ज्यांनी आपल्या करता, आपल्या गावाकरता, आपल्या धर्माकरता, पंथाकरता आणि या माती करता झिजलेत ना, त्यांना महत्व दिलं पाहिजे. उगा आपलं काहीतरी करायचं काहीतरी करायचं आणि त्याने काहीतरी होतं. द्या सोडून. काय चाललं आपलं? नारद मुनीने नारद महर्षी घाबरले नाहीत. विचारलं वाल्या एवढे पाप करतो कोणा करता? म्हणजे प्रपंचा करता. हजारो मारलेत, लाखो मारलेत आतापर्यंत. चरित्र भाग आपल्या सगळ्यांना माहित आहे. नारद महर्षीने सांगितले बाबा हे पाप मात्र तुला भोगावं लागेल बरं. तुझ्या प्रपंचातले आई वडील पत्नी मुलं कोण याच्यात वाटेकरी होणार नाही. त्याने सांगितलं काय बोलता, माझ्या पापात वाटेकरी नाही? म्हटले नाही. नारद महर्षी म्हटले विचारून जा. हा म्हणले चांगला बाबा आहे तो, मला विचारायला पाठवतो तू पळून जातो. नारद महाराज म्हणले मी पळून जाणाऱ्यापैकी नाहीये, मला बांधून ठेव. नारद महाराजांना झाडाला बांधून ठेवलं. ते पळतच गेला. विचारलं पत्नीला माझ्या पापामध्ये वाटेकरी? तिनं कानाला हात लावला. मी तुमची पत्नी आहे, मला खाऊ पिऊ घालणं, माझं संगोपन करणं तुमचं काम आहे. पाप करा का पुण्य करा मला माहित नाही. बापाने आईनं मुलांनी सगळ्यांनी तेच सांगितलं. आणि मग रडू लागला. पळत पळत आला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. अरे प्रपंच करता, व्यवहारा करता, आई करता, बापा करता, मुला करता, आपल्या पत्नी करता, परिवारा करता आपल्याकडून जर पाप घडत असेल, हे लोक पापामध्ये वाटेकरी होणार नाही, आपलं आपल्यालाच भोगावं लागणार. म्हणून पाप करताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे, आपण हे करतोय परिवारा करता, स्वतः करता, या शरीरा करता, पण भोगावं लागेल, चुकणार नाही. कोणाच्या बापाला चुकलं नाही, अजून देवाला नाही चुकलं, देवाच्या बापाला नाही चुकलं. कर्म परियसी गव्हारा सादर कर्मे सांगितलं. नारद महर्षीनं पाया पडला, महाराज कृपा करा, वाचवा मला यातून. नारद महर्षीने काही नाही सांगितलं. वाल्या तुझ्यावरती एकच उपचार आहे, तो उपचार म्हणजे प्रभूचं भजन कर, राम म्हण. राम त्याला राम येत नव्हतं, तो मरा मरा म्हणू लागला. मरा 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 करता करता त्या मराचं काय झालं? राम झालं. उलटा मंत्र जपत जग जाना, ब्रह्म अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्या शबरी मातेनं प्रभूचं चिंतन केलं, प्रभूनं तिचा उद्धार केला. पहिल्या मातेनं प्रभूचं चिंतन केलं. बिनती सुनिये नाथ हमारी, हृदयेश्वर हरि हृदय बिहारी, शरणागत है नयन पुजारी, बिनती सुनिए नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ हमारी,
सतत प्रतीक्षा अबलख लोचन सतत प्रतीक्षा अबलख लोचन हे भवबाधा विपत्ति विमोचन स्वागत का अधिकार दीजिए स्वागत का अधिकार दीजिए शरणागत शरणागत नयन पुजारी बिनती सुनिए नाथ बिनती सुनिए बिनती सुनिए बिनती सुनिए नाथ रामा रघुनंदना आश्रमातया कधी रे शील पुरेपणा जीवना रामा रघुनंदना अहिल्यानं चिंतन केलं शबरी मातेचं चिंतन शबरी मातेनं चिंतन केलं सुदामा महाराजांनी चिंतन केलं वाल्मिक ऋषीनं चिंतन केलं त्याचा परिणाम राम म्हणता रामची होई जे पदी वैसोनी पदवी घ्यायचे परमात्मा स्वरूपाला गेल्यानंतर ज्ञान स्वरूप झाल्यानंतरही आपण भगवंताची भक्तीच करावी पदावरती बसल्यानंतरही त्या परमात्म्याचं चिंतन करावं पदी वैसोनी पदवी घ्यायची संत काय करतात भगवंत